सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ जवळील सगरेमळा येथे रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालंय। त्यामुळे कवठेमहांकाळ शहरातील नागरिक वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागाने तातडीने कारवाई करण्याची आग्रही मागणी नागरिकांमधून केली जाते। आप्पा सगरे यांच्या आगळगाव रस्त्यानजीक असलेल्या शेतात माती भराव करण्याचं काम सुरू आहे। माती भरण्यासाठी जेसीबी आणि डंपर काम करीत होते। रात्रीच्या सुमारास दोडमिसे यांच्या मशीन आणि डंपर चालक पुजारी या जुन्या आगळगाव रस्त्यावर बिबट्या निवांत विश्रांती घेत असल्याचं दिसून आलंय। बिबट्याचं दर्शन होताच चालक पुजारी याने वाहनाच्या काचा आणि दरवाजा बंद करून घेतला। वाहनाच्या प्रकाशात डांबरी रस्त्यावर विसावलेला बिबट्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय। चालक पुजारी यांनी मालक दोडमिसे यांना बिबट्या असल्याची माहिती दिली। मालक दोडमिसे यांनी तात्काळ घटनास्थळास भेट दिली। तसेच या भागात मोठ्या प्रमाणात वस्ती भाग आहे। या वस्ती भागातील रहिवासी उन्हाळा असल्याने घराबाहेर झोपलेले असतात। त्यांच्या जीवितास धोका होऊ नये संबंधित वस्ती भागातील नागरिकांना फोन करून बिबट्याची माहिती सांगितली आहे। कवठेमहांकाळ शहरात पहिल्यांदाच बिबट्याचं दर्शन झाले। शहरातील आणि आसपासच्या गावातील नागरिक वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने पलायन केलं असावं। आज सकाळी वन विभागाचे अधिकारी राजेंद्र नाईक आणि दादासाहेब बजबळे यांनी वस्ती भागात फिरून सर्वत्र पाहणी केली, परंतु बिबट्या दिसून आला नाही।